मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपणार। त्यामुळे अर्चना त्यागी, रश्मी शुक्ला, संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि बिपिन कुमार शर्मा आयुक्त पदाच्या शर्यतीत। नागपूरचे न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश बनणार। बुधवार 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शपथ घेतली जाणार। विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई बसणार सरन्यायाधीशपदी। चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण। पहाटे 5 वाजल्यापासून राज्यभरातून लाखो भाविकांची खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी। रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी। शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रमाचं आयोजन। किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांसह उदयनराजे, शिवेंद्रराजे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती। गृहमंत्री अमित शहांनी वाहिली शिवरायांची पालखी। रायगडावरील भाषणानंतर अमित शहांनी वाहिली शिवरायांची पालखी। पालखीला पुढे अमित शहांचा तर मागे उदयनराजेंचा खांदा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलं जगदीश्वराचं दर्शन। दर्शनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित। 7वी ते 12वीतील विद्यार्थी एकदा तरी रायगडावर आले पाहिजेत, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। रायगडावर अमित शहा यांचं वक्तव्य। भारताला जगात चांगलं स्थान निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू आहे। शिवरायांनी जे जे सांगितलं ती कामं करण्यासाठी आमचं डबल इंजिन सरकार काम करणार, अमित शहा यांचं आश्वासन। छत्रपती शिवाजी महाराज यांना आणखी 20 ते 30 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर देशाचा इतिहास बदलला असता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। शिवरायांमुळेच आपलं अस्तित्व आहे हे कोणाला विसरता येणार नाही, असंही शिंदेंचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना खरं तर टकमक टोकावरून लोटलं पाहिजे, पण आपल्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे या प्रकरणी निश्चित असे काही नियम तयार केले जातील। रायगडावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। रायगड किल्ल्याच्या संवर्धनाबाबत अमित शहांसोबत चर्चा। तटकर यांची माहिती, कोणतीही राजकीय चर्चा नाही, तटकर यांची प्रतिक्रिया। साताऱ्यातल्या रयत शिक्षण संस्थेसंदर्भातल्या बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवारांची उपस्थिती। बैठकीत शरद पवार आणि अजित पवार शेजारी बसल्याचा व्हिडिओ समोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।